देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। बँकिंगसह पीएफचे नियम बदलणार, बँकिंग आणि अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। 2026 या नवीन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून मोठमोठे बदल आता करण्यात येऊ लागले आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल आता बँकेच्या खातेदारांसाठी लागू केलेला आहे। सरकारच्या माध्यमातून 2026 मध्ये बँक खातेदारांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत। यामधील आता एक चूक केल्यास खातेदारांचे पैसे सरकारकडून जप्त होणार आहेत आणि बँकेकडून तुम्हाला हजारो रुपयांचा दंड आता या ठिकाणी आकारला जाणार आहे। आणि या दंडाचे पैसे तुमच्या बँक खात्यातून जे काही तुम्ही पैसे कष्टाचे साठवले आहेत तर त्यामधून आपोआप आता कट होणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु बँकेचे कडक नियम आता 2026च्या जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी लागू होत आहेत। या नियमाचे पालन न करणाऱ्या बँकेच्या खातेदारांवर कडक कारवाई करून त्यांना हजारो रुपयांचा दंड या ठिकाणी लावण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकेमध्ये आता मोजकीच रक्कम तुम्हाला इथून पुढे ठेवता येणार आहे। यापेक्षा जास्त जर तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवला तर तुमचे पैसे आता डायरेक्ट जप्त केले जाणार आहेत आणि वरून तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता 2026 या नवीन वर्षामध्ये करण्यात येत आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आता करण्यात आला आहे, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स आता या ठिकाणी तुम्हाला ठेवावाच लागणार आहे। जवळपास 5 ते 6 मोठे बदल आता नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून आता करण्यात येणार आहेत। यामध्ये सांगण्यात आले की 2026 मध्ये तुमच्या बँकेमध्ये आता पैसे ठेवण्याचे एक लिमिट घालण्यात आले। बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाहीत। कोणत्याही बँकेत तुम्ही या ठिकाणी खातं उघडलं असेल, विशेषतः पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जर खातं उघडलं असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलं असेल, महाराष्ट्र बँकेत तुमचं खातं असेल तर सावधान व्हा। रिझर्व्ह बँक तसेच आयकर विभागाचे नवीन नियम या ठिकाणी आता 2026 या नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये लागू झालेत। आता बघा, यामध्ये मागील 8 वर्षांचे व्यवहार आता या ठिकाणी तपासले जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खातेदारांसाठी अर्जंट सूचना सांगण्यात आल्या। आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आता आपल्या बँक खात्यावर आहे आणि आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये ठेवता येणार नाही। रिझर्व्ह बँक आता तुमच्या बँक खात्यातील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे। या नियमामध्ये न बसणाऱ्या नागरिकांचे पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जप्त करण्यात येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने एक पत्रकानुसार ही महत्त्वाची माहिती दिली आहे। नियम हे आता जानेवारी 2026 पासून सर्वांसाठी लागू होतील आणि ज्याची कारवाई आता सध्यापासूनच आता सुरू झाली आहे। आता कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार, कोणत्या बँक खात्यातले पैसे जप्त होणार, त्याबरोबरच नवा नियम या ठिकाणी काय सांगतोय, किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही आता 2026 या नवीन वर्षामध्ये बँक खात्यात ठेवू शकता, किती पैसे तुम्ही बँक खात्यातून काढू शकता, लिमिट काय घालण्यात आले। 2 बँकेत खाते असेल म्हणजेच एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते जर तुम्ही उघडला असाल तर अशा बँक खातेदार असणाऱ्या त्यांना देखील एक मोठा प्रॉब्लेम आता येणार आहे। तुम्ही जर एकापेक्षा जास्त बँक खाते उघडले असतील तरी देखील हे नियम तुम्ही जाणून या ठिकाणी आता व्यवस्थित घ्यायचे आहे, कारण की आता कारवाई होणार आहे। या कारवाई अंतर्गत एका चुकीत जर तुम्ही सापडला तर तुमच्या बँक खात्यातले पैसे वळवले जातील, तुमच्या बँक खात्यातले पैसे जमा करून घेतले जातील। आता आयकर विभाग मागील 8 वर्षापासूनचे जुने व्यवहार तुमच्या बँक खात्यावरचे तपासले जाणार आहेत, ज्या माध्यमातून आता नोटिसा यायला देखील कालपासून सुरुवात झाली आहे। कारवाईला सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे। राज्यातील असंख्य, देशातील असंख्य लोकांच्या खात्यातले पैसे जप्त देखील मागील 2 दिवसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। आता जर तुमचे पैसे जप्त होऊ द्यायचे नसेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटे या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे। कोणते नियम लावण्यात आलेत, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा हे नियम तुमच्यासाठी आता लागू होणार आहेत। सरकारने सांगितले आता कोणत्याही फसवणुका होऊ नये यासाठी सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच हे नियम आता लागू केले आहेत। बँक व्यवहाराच्या संदर्भात
3 ते 4 नवीन नियम या ठिकाणी आहेत. यामध्ये एक नियम एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी आहे. जर एकापेक्षा जास्त बँक खाते म्हणजे 2 बँक खातं 3 बँक खातं तुमचे असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा वर्तवल्या. जर तुम्ही एफ डी केले असेल, मुदत ठेव ठेवली असेल, मग बँकेमध्ये किंवा पोस्टात पैसे ठेवले असतील तरी देखील तुमचं नुकसान होऊ शकतं. मग हाच व्हिडिओ तुमचं नुकसान टाळू शकतं. कारण की आता कोणत्या बँक खातेधारकांवर कारवाई होणार आहे, कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे डायरेक्ट आता जप्त केले जाणार आहेत, आता तुम्हाला हे सविस्तरपणे जाणून या ठिकाणी घ्यावे लागेल. आणि त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी आता 2 मिनिटे पाहायचा आहे. चला तर मग आता सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या नियमाला. आता पहा, या ठिकाणी आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बँकांच्या नियमामध्ये आता 2026 हे नवीन वर्ष लागताच भरपूर बदल या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता पहिला नियम आहे, पहा बघा, मर्यादा पैशांची, म्हणजेच एक नवीन लिमिट आता 2026 या नवीन वर्षांसाठी पैशांचं या ठिकाणी केलेलं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता किंवा पैसे काढता तर पैसे बऱ्याच वेळा ते वापरता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता, कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करता. मग आता एक नवीन नियम आला आहे. आता तो नियम असा आहे की ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे 2026 मध्ये आता ठेवायला पाहिजेत, किती पैसे काढायला पाहिजेत, याच्याविषयीचा तो महत्त्वाचा नियम आणलेला आहे. तो एकदा समजून घेऊया. आणि एक पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे. त्यामध्ये एक चूक जर तुम्ही करताना सापडलं तर तुमचे पैसे आता जप्त होणार आहेत. बघा, तुम्हाला कळणार देखील नाही. तुमच्या बँकेमध्ये असलेले दंड स्वरूपात या ठिकाणी पैसे कट करून घेतले जातील, जप्त करून घेतले जातील आणि नियमाचे उल्लंघन केल्यामुळं जप्त झाले असं सांगण्यात येईल. त्यामुळे पहिल्या नियमामध्ये काय दंड आणि काय नियम पाळायला सांगितलेत पहा. आता या ठिकाणी पहिल्या नियमात जर तुम्ही सापडलं तर नुसता दंड होणार नाही, तर या ठिकाणी तुमच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे. पण दुसऱ्या नियमात जर तुम्ही सापडलं तर डायरेक्ट पैसे जप्त होणार आहेत, कुठलीही नोटीस येणार नाही, काहीच होणार नाही. आता बघा, पहिला नियम आहे. यासाठी आता पहिला नियम त्या खातेधारकांसाठी लागू करण्यात आला आहे ज्यांचं एकाच बँकेत खातं आहे किंवा जास्त खाते उघडलेलं नाही आहे, पण बँक व्यवहाराची मर्यादा त्यांच्यासाठी लावण्यात आलेली आहे. आता पहा, बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने सरकारने ठरवल्या. एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही ठेवू शकता, किती पैसे काढू शकता, या ठिकाणी नियम आता बँक व्यवहारांसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आल्या. आयकर विभागाची माहिती पुस्तिका यामध्ये स्पष्टपणे आता लिहिलेलं आहे की आता एका वर्षात पैसे ठेवता किती येणार आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, आर्थिक वर्षामध्ये या ठिकाणी 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजेच 1 एप्रिल आत्ता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026चा आणि 31 मार्च या एका महिन्याच्या काळापर्यंत तुम्ही बँक खात्यात त्या ठिकाणी 10 लाख रुपयापेक्षा जास्त रोख रक्कम अजिबात जमा करू शकत नाही. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, 10 लाख रुपये आता या ठिकाणी रुपयाची निश्चित मर्यादा सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आल्या, नाहीतर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकतो. आता बघा, तुम्ही म्हणाल की 10 लाखापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचे नाही का, तर घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे जर पैसे कुठून आले किंवा पैशाचा स्रोत काय, पैसे तुम्ही कुठून बँकेत आणला, जर हे तुम्ही सिद्ध करत असाल तर तुम्ही करोडो रुपयांची देखील व्यवहार करू शकता. पण तुमच्याकडे त्याचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. तुम्ही पैसे कुठून आणले, कशामुळे त्या ठिकाणी आणले आणि कुठून कमवले, हे सर्व आता या ठिकाणी तपासलं जाणार आहे. पहिला नियम आता सांगितला. दुसरा नियम, 2 बँकेमध्ये खाते तुमचे जर असेल तर त्या खातेधारकांसाठी लागू करण्यात आला आहे. तो नियम काय पहा. आता बघा, 99% लोकांचं 2 बँकेमध्ये खातं आहे, एकेकांचं खातं पोस्टात आहे आणि त्यांचंच खातं त्या ठिकाणी आता स्टेट बँकेत सुद्धा आहे. म्हणजे ज्यांचं 2 बँकेत खातं आहे, 3 बँकेत खातं आहे, 4 बँकेत खातं आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम आहे. तिसरा नियम खूप धक्कादायक आहे. तिसरा नियम सगळ्यांसाठी लागू केला आहे. म्हणजे कोणत्याही बँकेत तुमचं खातं असू द्या, 1 खाता असू द्या, 2 असू द्या, तुम्ही एक जर चूक केली तर डायरेक्ट तुमचे पैसे जप्त करण्याचे आदेश आता तुम्हाला जानेवारी 2026 पासून लागू करण्यात येणार आहेत. पहा, जर हा नियम तुम्ही पाळला नाही तर डायरेक्ट पैसे जप्त होतील. पण दुसरा नियम ऐकून घेऊयात. 2 बँक खातेधारकांसाठी आता पहा, एकापेक्षा जास्त जर खाते तुम्ही उघडला असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे. तर तुमच्यासाठी एक नवा नियम आता लागू करण्यात आला आहे.
तर मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत हा त्या ठिकाणी आता नियम आलाय. आता बरेचसे लोक पोस्टात खाते उघडतात, स्टेट बँकेत खाते उघडतात, तसेच या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत खाते उघडतात. वेगवेगळे खाते, भरपूर खाते असतात, पण बऱ्याच वेळा असं होतं की एक खात्याला या ठिकाणी 3-4 खातं उघडलेलं असतं आणि एकच मोबाईल नंबर या ठिकाणी त्यांनी जॉईंट केलेला असतो. आता जसं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडलंय आणि तुम्ही एक नंबर दिला आणि दुसऱ्या बँकेत पण खातं उघडलंय आणि तोच नंबर त्याच बँकेला या ठिकाणी जोडला, तर अशा वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला काय काम करायचं आहे, तुम्ही अर्जंटमध्ये बघायचं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, एक बँकेला तोच नंबर जोडलाय, दुसऱ्या बँकेला पण तोच नंबर जोडलाय, तिसऱ्या बँकेला पण तोच नंबर जोडलाय. तर तुम्ही असं केलं तर या ठिकाणी तुम्हाला एक काम कदाचित करावं लागू शकतं. कारण काय झाले, खूप मोठे स्कॅम होत आहेत. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा प्रकारे ऑनलाईन त्या ठिकाणी ॲप आल्यामुळे खूप मोठे स्कॅम होत आहेत, मोठे प्रॉब्लेम आता होऊ लागलेत. कदाचित तुम्हाला वेगळी KYC अशी देखील करावी लागू शकते. कारण की काय होतंय, एकाच नंबरवरून एक भरपूर त्या ठिकाणी खाते तुम्ही चालवत असाल तर यामध्ये गैरव्यवहार करणं या ठिकाणी आता चोरांना सोपं होतं. गैरव्यवहार जे होत आहेत त्याच्यामध्ये होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करणार आहे, एक नवीन KYC तुमच्यासाठी आणणार आहे. नवीन KYC तुम्हाला करावी लागणार आहे, ज्याच्यामधून तुम्हाला जे बँकेचं खातं आहे तर ते वेगळं बँक खातं असेल तर वेगळा नंबर तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. मग याची KYC कशा पद्धतीने तुम्हाला करावी लागणार आहे ते तुम्हाला पुढे लगेच या ठिकाणी सांगणार आहे. जर तुम्ही एकाच 2-3 खाते असतील, 4 खाते असतील आणि एकाच नंबरवर लिंक केला असेल तर कदाचित मोठा धोका होऊ शकतो. पटकन तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर प्रत्येक बँकेला वेगवेगळा या ठिकाणी आत्ताच्या आत्ता जोडून घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता बघा पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे. शेवटचा नियम जो आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी आता धक्का देणार आहे. बघा, तुम्ही जर एखाद्या त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये जर FD केली असेल तर शेवटचा नियम तुमच्यासाठी कडक करण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी आता पुढचा नियम पाहणार आहोत, ज्यामध्ये लोकांचं पैसे जप्त होणार आहेत. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु या नियमाचं उल्लंघन आता या ठिकाणी जर केला तर तुमचे पैसे जप्त होणार आहेत. आपण पुढे पाहणार आहोत. तुम्ही मिनिमम बॅलन्स या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किती ठेवायचा आहे, तसेच एका वर्षातून तुम्ही किती व्यवहार करू शकता, किती पैसे काढू शकता, किती भरू शकता, याचं सुद्धा माहिती तुम्हाला घेणार आहोत. परंतु या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दुसरा नियम त्या ठिकाणी सांगितला. तिसरा नियम काय आता सांगण्यात आला आहे ते सुद्धा बघा. सरकारच्या माध्यमातून तिसरा नियम सर्वात त्या ठिकाणी कडक करण्यात आला आहे. यामुळे काय होतं, तुमच्या बँकेतील पैसे आता जप्त होऊ शकतात. या ठिकाणी तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. ती म्हणजे तुम्ही एखादं बँकेचं खातं आहे असं पहिला काढलेलं असता आणि त्याकडे दुर्लक्ष केलेलं असता, त्यामध्ये पैसे भरत पण नाही, काढत पण नाही. या बँकेचे खाते आता डायरेक्ट रद्द करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळे काय होतं, अशा रिकाम्या असलेल्या बँकेच्या खात्यावर एखादी फ्रॉड लोक काय करतात, पैसे त्या ठिकाणी टाकतात आणि खूप मोठा या ठिकाणी फ्रॉड होऊ शकतो. अशा प्रकारचा या ठिकाणी नियम आल्याने तुम्ही जर एखाद्या बँकेचं खातं उघडलं असेल आणि त्यामध्ये गेल्या 1 वर्षापासून जर व्यवहारच केले नसतील तर तात्काळ ते बँकेचं खातं बंद करून या, अन्यथा तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या कारवाईला सामोरं आता जावं लागू शकतं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम आहे, ती म्हणजे तुम्ही एखादी FD केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाचा नियम सरकारच्या माध्यमातून लागू होतोय. तो म्हणजे आता तुमचे लाखो रुपये या ठिकाणी वाचू शकतात. पहा, ज्यांनी FD केल्या त्या पुस्तकात आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. आता एका परिपत्रकामध्ये सांगण्यात आले की बँकेमध्ये FD केली असेल तर त्याच्यामधून TDS जो कट होतो, आता TDS तो कट होतो तर तुमचं वय वर्ष 60 वर्षाच्या आत असेल किंवा 40 आता वर्षाचे तुमचं पुढं असेल, 60 वर्षाच्या आत 40 वर्षाचे जर पुढं असेल तर तुम्हाला व्याज दर जो आहे तर तुमचा 10% TDS याच्यामध्ये कट जो होत असतो. जर माणसाचं वय या ठिकाणी आता 50च्या वर गेले, 40च्या वर गेले तर तुम्हाला या ठिकाणी व्याज दर जो आहे तर तो आता वाढणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. मग तुमचं जर वय वर्ष 40च्या पुढे असेल, 60च्या वय असेल तर तुम्हाला या व्याजदराचा फायदा होणार आहे. तुम्ही 60च्या वर असाल तर तुम्हाला फायदा तर जास्त होणारच आहे, परंतु 40च्या जर वय जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा हा फायदा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे FD केलेल्या नागरिकांसाठी हा फायदा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल अजून तर काय आला नाही, परंतु 2026च्या या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आता कमीत कमी 500 रुपये तरी किमान ठेवावं लागेल. अशा प्रकारचा नियम या ठिकाणी स्टेट बँक, पोस्ट ऑफिस या बँकामध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आल्या.
त्यामुळे काय काय होतंय नक्की आपण बघायचं आहे व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.